जी मुलगी तिच्या मम्मी पप्पांची डिसरिस्पेक्ट करते ती नवऱ्याची काय रिस्पेक्ट करणार? असं मी तर कधीच नाही बोलणार. मला एक कमेंट आलेली काल. कालचा व्हिडिओ ना मी खरंच खूप फनी वे मध्ये टाकला होता, ज्यामध्ये मी माझ्या पप्पांचं पॉझिटिव्हनेस तुम्हाला सांगत होते, ज्यामुळे काही लोकांनी मला खूपच जास्त ज्ञान दिले या गोष्टीबद्दल. तू तुझ्या आई वडिलांची डिसरिस्पेक्ट करतेस म्हणून. पण खरंच तसं काही नाहीये. पण तुम्हाला खरंच तसं वाटत असेल ना तर तुम्ही माझा व्हिडिओ आला ना तर स्क्रोल करत जा. गोष्ट फक्त डिसरिस्पेक्टची असते ना तर मी अंडरस्टँड केलं असतं की तुम्हाला काही गोष्टी मिसअंडरस्टँड झाल्यात माझ्याकडून. एका व्हिडिओमुळे ना त्या युजरने ना माझं पूर्ण फ्युचर प्रेडिक्ट करून ठेवलं होतं. आणि विषय राहिला माझ्या फ्युचर हस्बंडचा, तर त्याचे विचार तर असे नक्कीच नसतील. आणि हो, माझे फ्युचर बेबीज तर मला माझ्यासारखेच हवेत, कारण माझे मम्मी पप्पा माझ्यावर खूप प्राऊड करतात. आणि मी जर त्यांची डिसरिस्पेक्ट करत असते ना तर आज मी हा व्हिडिओ बनवत नसते. मी एक्सेप्ट करते की मी थोडीशी स्टबन आहे, मला अँगर इश्यूज आहेत, पण मला कळतं कुठे कसं काय कधी बोलायचं असतं. पण या गोष्टी ना मला मुलांबरोबर कम्पेअर करून बोलल्या गेलेल्या आहेत कमेंटमध्ये, आणि ती गोष्ट मला खूप ट्रिगर करते. कम्पेअर म्हणजे तू मुलगी आहेस आणि तू हे कसं करू शकते, असं बोलल्यावर तर मी माझ्या मम्मी पप्पांचं पण नाही ऐकणार. तर तुम्ही कोण आहात सर? आणि ही पूजा ना मी माझ्या मम्मी पप्पाची आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याची रिस्पेक्ट करावी म्हणून केली होती मम्मीनी. आजसाठी बाय बाय.